कोकणची माती अतिशय आपुलकीने भारावलेली आहे. कोकणी माणूस आणि कोकणचा निसर्ग, तेथील खाद्यपदार्थ यांच्या सहवासात एखादा माणूस आला की तो यात रमलाच समजा. पालघर जिल्ह्यापासून सुरू होणारं कोकण ते अगदी पार शेवटच्या दोडामार्ग तालुक्यापर्यंत ही माती प्रत्येक पावलावरती काहीतरी वेगळं घेऊन येते. आजकाल समाज माध्यमांमुळे या स्वर्गसुखाचा अनुभव आपण अगदी घर बसल्या घेतच असतो. परंतु कोकणची ओळख ही फक्त निसर्ग, तेथील खाद्यपदार्थ यांच्यापुरतीच मर्यादित नाही, तर याला अतिशय उज्ज्वल अशी इतिहासाची परंपरा देखील आहे. या निसर्गाबरोबरच त्याचाही अभ्यास व्हायला हवा आणि त्याहीपेक्षा अधिक त्याची जपणूक व्हायला हवी. असेच आडवाटेवरचे कोकण बघूया आजच्या भागात. चला सफर करूया अपरिचित संगमेश्वरची, त्याच्या इतिहासाची आणि तेथील निसर्ग सौंदर्याची. हिंदुस्तान पोस्टच्या आडवाटेवरचा महाराष्ट्र या मालिकेत मी हर्षद वैद्य, कॅमेरामन रोहितसह आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मुंबई गोवा महामार्गावर खेड चिपळूण सोडलं की रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी गर्द हिरव्या झाडांची सावली लागायला सुरुवात होते. सावर्डे वगैरे गावं मागे टाकली की आपण संगमेश्वर तालुक्यात प्रवेश करतो. मोठी ऐतिहासिकता आणि निसर्ग सौंदर्याची मुक्त उधळण या दोन्ही गोष्टी जोडीला असल्याने हा तालुका खरोखरच अभ्यासावा असाच आहे. आता याच्याच इतिहासापासून सुरुवात करूया. संगमेश्वर म्हणजे दोन नद्यांचा संगमालाच. अलकनंदा आणि वरुणा म्हणजे शास्त्री नदी या दोन नद्यांचा संगम असल्यामुळे याला संगमेश्वर असे नाव पडले. ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये याचे नाव कसबा असं आढळतं. रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध जयगडची खाडी इथपासूनच सुरू होते. यामुळे हे प्रसिद्ध बंदर देखील होतं. यामुळेच अनेक सत्तांचे हे केंद्रस्थान देखील राहिलं. शिलाहार आणि चालुक्य राजवटींच्या काळात या भागात अनेक देवालये उभारण्यात आली. यामुळे याला देवालयांचे गाव असंही नाव पडलं. पुढे मुसलमानी सत्तांच्या काळात या भागात बऱ्याच देवळांना उपद्रव पोहोचला होता. पुढे जावळीची स्वारी, अफजलखान स्वारी यांमध्ये कधीतरी हा प्रदेश शिवाजी महाराजांच्या अंमलात आला. स्थानिक वतनदारांचा बंदोबस्त करत या भागात पकड मजबूत करत असताना इथे एक लढाई झाली आहे. या भागात महाराजांचे सैन्य इथे बंदोबस्ताचं काम करत होतं. याचं नेतृत्व तानाजी मालुसरे आणि पिलाजी सरनाईक हे करत होते. अचानक या सैन्यावरती सूर्यराव सुर्वेने हल्ला चढवला. या हल्ल्यामुळे मराठी सैन्यात घबराट पसरली. पिलाजी तर धावतच सुटले, परंतु तानाजी मालुसरे यांनी हिंमत बांधून पळणाऱ्या मराठी सैनिकांना माघारी बोलवलं आणि या सुरव्यांचा हल्ला परतवून लावला. पुढे संभाजी महाराजांच्या काळात मराठी इतिहासातील ती करुण घटना इथेच घडली. 3 फेब्रुवारी 1689 या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांना कसबा संगमेश्वर येथे मुकर्रब खानाने आपल्या सैन्यासह ठाकलेल्या छाप्यात पकडलं आणि त्यानंतर त्यांना अतिशय क्रूर मृत्यूला सामोरं जावं लागलं. मराठ्यांच्या इतिहासातील त्या काळ रात्रीचे साक्षीदारही संगमेश्वरच राहिलं. पुढे आंग्रे आणि पेशव्यांच्या काळात संगमेश्वर एक महत्त्वाचं ठाणं बनून प्रसिद्ध राहिलं. पुढे पेशवाई बुडाल्यावर हा सर्वच परिसर इंग्रजांच्या अंमलात आला. ही सर्व झाली संगमेश्वरची ऐतिहासिक पार्श्वभूमी. आता या संगमेश्वरच्या आसपासच्या महत्त्वाच्या स्थळांविषयी बोलूया. निसर्ग संपन्नतेचा ठेवाच जणू या मातीला लाभलाय. यात काही अप्रतिम शिल्पवैभवाने संपन्न अशी मंदिरं देखील आहेत. त्यातीलच एक सप्तेश्वर आणि दुसरं कर्णेश्वर. 11व्या-12व्या शतकातील चालुक्य शिल्पकलेचा आणि स्थापत्याचा अप्रतिम नमुना म्हणून कर्णेश्वर मंदिर ओळखलं जातं. पायऱ्या पायऱ्यांची रचना आणि पुढे मंदिर अशा प्रकारची ही याची रचना आहे. संपूर्ण काळ्या पाषाणात बांधलेलं हे मंदिर अप्रतिम कलाकुसरीने नटलेलं आहे. खांबांवरचे आणि भिंतींवरचे नक्षीदार कोरीव काम अगदी लक्ष वेधून घेतं. गाभाऱ्यात पायऱ्या उतरून खाली जावं लागतं. खाली शिवलिंग आहे. कोकणातील अनेक मंदिरांपैकी हे मंदिर देखील पांडवांनी बांधलं अशी आख्यायिका सांगितली जाते. पुढचं मंदिर सप्तेश्वर मंदिर. पूर्वी संगमेश्वरच्या आजूबाजूंना 8 दिशांना 8 तीर्थ होती. यातीलच एक 7 झऱ्यांचे पाणी एकत्र येते असा देव म्हणजे सप्तेश्वर असे या देवाला नाव आहे. येथील डोंगरावरती अलकनंदा नदीचा उगम होतो आणि ते पाणी झऱ्यांमधून इथे येतं. हे मंदिर देखील प्राचीन शिल्पकलेचा अप्रतिम नमुना आहे. या मंदिराची रचना सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी आहे. खाली उतरून गाभाऱ्यात शिवपिंडीचे दर्शन घ्यायला जावं लागतं. मंदिराच्या बाजूलाच कुंड आहे. कुंडात उतरायला देखील पायऱ्या आहेत. इथेही अतिसुरेख असं कोरीव काम केलेलं बघायला मिळतं. पुढचं ठिकाण म्हणजे राजवाडी. मुंबई गोवा महामार्गावर आरवली सोडून पुढे आलो की राजवाडी गाव लागतं. येथे सोमेश्वराचं देऊळ आहे. या देवळाचं वैशिष्ट्य म्हणजे हे 2 गाभाऱ्यांचं देऊळ आहे.
वरच्या गाभाऱ्यात गणपतीची मूर्ती आहे तर खाली गर्भगृहात शिवलिंग आहे. अशा प्रकारची रचना असलेलं हे देऊळ क्वचितच बघायला मिळतं. याची बांधणी पेशवे काळात झाली असावी असा अंदाज आहे. सुरेख कोरीव काम असलं तरी हे मंदिर थोडंसं उपेक्षितच राहिलंय. या पुढचे ठिकाण म्हणजे प्रत्येक मराठी माणसाने आवर्जून भेट द्यायला हवी असंच आहे. कसबा संगमेश्वर परिसरातील सरदेसाई वाडा हे ते ठिकाण. कसबा गावात नदी लगतच हा वाडा आहे. या वाड्यातच छत्रपती संभाजी महाराजांना घात करून पकडण्यात आलं. ही बोचरी आठवण परंतु मराठी जनांसाठी तीर्थस्थळ अशीच जागा आहे. याशिवाय आरवली आणि आंबवगाव येथील सूर्य मंदिर, तेथील गरम पाण्याचे झरे, सापांसाठी आणि धबधब्यासाठी प्रसिद्ध मार्लेश्वर अशी ही सर्व ठिकाणं संगमेश्वर तालुक्यातच आहेत. कोकण हे निसर्ग संपन्नतेनं भरून गेलेलं आहे. तसंच तेथील मातीच्या कणाकणात इतिहास आणि संस्कृती सुद्धा दडली आहे. संगमेश्वर हे त्यातीलच एक मन भरून टाकणारं ठिकाण. जगप्रसिद्ध होऊ शकतील अशा अनेक ठिकाणांचा हा तालुका आजही आपल्याला साथ घालतोय. आणि हे वैभव अनुभवण्यासाठी, या साथेला प्रतिसाद देण्यासाठी संगमेश्वरला भेट द्यायलाच हवी. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. या मालिकेमध्ये अशाच कुठल्या ठिकाणांबद्दल तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल तेही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्तान पोस्ट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.